श्री स्वामी समर्थ. तर चला पाहूया महाराजांचा आज आपणासाठी काय संदेश किंवा काय संकेत आहे. कॉन्फिडन्स. जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुमची हिंमत होत नाही आहे, तर इथे तुम्हाला संदेश आहे की तुम्ही आपल्या आत हिंमत आणा. तुम्हाला इथे कॉन्फिडन्स निर्माण करण्याची खूप 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 जास्त गरज आहे. आस्क युअर एंजल प्रेयर्स. तुम्हाला इथे स्वामी महाराजांची कृपा आहे. त्यांचं नामजाप करा, त्यांच्याकडे प्रार्थना करा. तुमची प्रार्थना कधीच वाया जात नाही. स्वामी सगळं ऐकतात आणि स्वामींकडे प्रार्थना करा. तुमच्या आत अपने आपच हिंमत येणे सुरू होईल. टेक ॲक्शन. आणि तुम्हाला इथे ॲक्शन घ्यायचे. काहीतरी गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे, पण फक्त इथे तुमची हिंमत कमी पडते. तुम्हाला सांगितले मंत्रजाप करा, प्रार्थना करा देवाकडे आणि तुम्ही स्वतःमध्ये एक सकारात्मकता निर्माण करा आणि तुम्हाला नक्कीच जाणीव होईल की तुमच्यामध्ये काहीतरी सकारात्मक ताकद येते, म्हणजे की तुमच्यामध्ये हिंमत येते, साहस येतोय आणि त्या साहसावर तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. रिकव्हरीसुद्धा आल्या आहे. तर काहीतरी गोष्ट आहे जी मला असं वाटते की तुमच्याकडनं काहीतरी चूक झाली आहे. असं मला माहीत नाही, असं पण मला ना जाणीव होते, इंट्युशन येते, स्वामी देत आहेत असंच म्हणेन मी. काहीतरी चूक झाली आहे. पॅरेंट्सला बोलायला भीत आहे, असं काहीतरी मला वाटतं आहे. पॅरेंट्सला बोलायला भीत आहे, काहीतरी चूक झाली किंवा खूप मोठी एक गोष्ट आहे जी पॅरेंट्सला सांगायची आहे. किंवा पॅरेंट्स असो किंवा कोणीही व्यक्ती असो, काहीतरी झालं आहे आणि तुम्हाला हिंमत हवी आहे बोलायची आणि तुम्हाला हिंमत होत नाही आहे. हा एक विषय आहे. आणि सेकंड विषय कोणताही असू शकतं का, एखादी गोष्ट करण्याची हिंमतची तुम्हाला गरज असू शकते. ठीक आहे. चूज न्यू डिरेक्शन. आता ते तुम्हाला अजून एक डिरेक्शन पण आलं, म्हणजे तुम्हाला कसं बोलायचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत जसा विचार करत असाल तशा प्रकारे नाही बोलायचं आहे. काहीतरी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या शब्दांना ठेवायचं आहे. ओके. कारण चूज अ न्यू डिरेक्शन आलं आहे आणि कॉन्फिडन्स पण आला आहे. तर कुठे ना कुठे तुम्हाला कॉन्फिडन्सची आत्ता गरज आहे. नाही आहे तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स. ओफ खूप साऱ्या लोकांना आपल्या प्रेमाबद्दलच सांगायचं आहे घरी, मला असं वाटतं आहे. आणि काही लोकांना काही असू शकतं, पैशांबद्दल किंवा कशाहीबद्दल काही असू शकतं, बट मोस्टली लोकांना येते मला म्हणजे बघा पुन्हा न्यू लव आला आहे. तर खूप साऱ्या लोकांना आपल्या घरी म्हणजे तुम्ही स्वामींना रोज सांगता की ही व्यक्ती मला आवडते, पण घरी कसं सांगू स्वामी, काय होणार, कसं होईल. तर बघा, तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने घरी सांगायचं. आधी स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणा आणि वातावरण बिघडू नये अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे. ओके. आत्तापर्यंत जितके संदेश आले त्यांच्यावर जरा लक्षपूर्वक लक्ष द्या. इम्प्रूव्हिंग हेल्थ. त्यासाठी तुमचं स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही वीक असाल तर तुम्ही हँडल करू शकणार नाही.